मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 किंवा 10 इंच, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ती गळा उंची घ्यायची आहे. 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला व्ही गळ्याचा आकार. पहिले हा खालचा आकार देऊन द्यायचा आणि नंतर थोडंसं रेषेच्या बाहेर येऊन आकार पूर्ण करायचा. मोंढ्याचा आकार कट करायचा, गळ्याचा आकारही कट करायचा. त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा. इथे तुम्ही कॅनव्हासचा वापरसुद्धा करू शकता, पण मी इथे सिंपल अशी शिलाई मारून हा गळा बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण घ्यायच्या ह्या पिना लावून, बघा ह्याप्रमाणे पीस ओपन करायचा, अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या. इथे पॉईंटला काय करायचं, थोडीशी अशी रेष मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला बरोबर सेंटरला अशी शिलाईला बरोबर इथे टोक काढता येतं. बघा ह्याप्रमाणे जिथे आपल्याला टोक काढायचं ना तिथे सुई आहे ना मशीनची खालीच ठेवायची आणि कपडा फिरवायचा, बरोबर तिथे टोक निघतं, म्हणजे परफेक्ट आकार तयार होतो. आता मग गळ्याचा मधला भाग आहे ना तो जास्तीचा दिसतोय, तो असा कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट आपल्याला मारून घ्यायचे. कट मारताना शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर अस्तर असं मध्ये पलटी करून वरतून दाबटीप द्यायची, म्हणजे छान असा गळा तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, त्याच्याने तुम्हाला रोज नवीन नवीन छान छान आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला इथे द्यायची आहे आणि छान असा आपला हा गळा तयार होतो. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट करताना कुठेही फुगा पडायला नको, त्याची पण काळजी आपण घ्यायची. हाताने असं सारखं आपण व्यवस्थित करून आणि मगच आपण शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की हा उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कट केला की आपल्या ब्लाऊजला जी फिनिशिंग येते ना ती खूप सुंदर येते. आता पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे. ह्याप्रमाणे आपण इथे पॉईंट टाकून घ्यायचे आता आणि खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं. पहिले इथे आपण एक रेष मारून घ्यायची अशी. ते जी रेष मारली ना त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची. इथे तुम्ही कमरेला पट्टी लावायची असेल तर लावू शकता, किंवा आपण आहे ना कॉन्ट्रास्ट पायपिंग इथे करणार आहे म्हणून इथे आपण पट्टी नाही लावली. पहिले इथे आपण लेस लावून घेऊया. छान अशी लेस, तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता. लेसला डबल शिलाई मारायची आहे. त्याच्या शेजारी अर्धा इंच अंतर सोडून पुन्हा एक लेसचा पदर आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे आपण इथे लेसचा एक पदर लावून घेतला, त्याला सुद्धा डबल शिलाई मारून छान अशी फिनिशिंग आपल्याला लेसला द्यायची. त्याच्यानंतर आपण हे 2x2चे कॉन्ट्रास्ट तुकडे घेतलेले आहेत कपड्याचे, त्याला ह्याप्रमाणे त्रिकोणमध्ये बनवून दोन्ही टोकं दुमडून ह्याप्रमाणे डिझाईन तयार करायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे डिझाईनला फिनिशिंग छान येते. अशीच डिझाईन आपण आता बनवून घ्यायची आणि ती आपल्याला इथे गळ्याच्या तिथे लावून घ्यायची दुसऱ्या बाजूने. बघा ह्या पद्धतीने आपल्याला तुम्ही वाटल्यास अशी रेष मारून घ्या आणि नंतरून ती डिझाईन अशी लावून पूर्ण करा. बघा ह्याप्रमाणे आपण ही डिझाईन लावून, म्हणजे कडेपर्यंत अशी खाली क्रॉसमध्ये आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची. त्याच्यानंतर आणखी एक पदर आपल्याला इथे लावून घ्यायचा डिझाईनचाच. बरोबर त्याचे जे टोक आहे, पहिली डिझाईन लावली आपण त्याच्या टोकांशेजारी
ही दुसरी डिझाईन ठेवून पुन्हा एक आपण ही लाईन पूर्ण करणार आहे आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची छान अशी. जी लेस आपण त्या बाजूने वापरली तीच ह्या बाजूने सुद्धा वापरून आणि डिझाईनला सुंदर असा लुक द्यायचा आहे. लेसमध्ये बरोबर त्याची जे हे आहे ना शिलाई ती आपल्याला कवर करायची आहे. बघा ह्याप्रमाणे. दुसऱ्या डिझाईनवर सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे लेस लावताना अगदी सावकाश लावायची, म्हणजे जी डिझाईन आपण पहिले लावली त्याच्यावरती ती शिलाई यायला नको. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ वेळेवर बघायला मिळतील. बघा आता ही डिझाईन जी आहे ना ती अशी उचलून घ्यायची हाताने आणि ती लेसला आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा याप्रमाणे शिलाई मारून लेस लावून पूर्ण करायची. छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला कॉन्ट्रास्ट कपड्याची खाली पायपिंग करायची. त्यासाठी आपण 1 इंचाची पट्टी काढली आणि ती आपल्याला ह्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की पट्टीमध्ये फोल्ड करायची. जितकी पायपिंग आपल्याला जाड बारीक हवी तितकी पकडायची आणि छान अशी पायपिंग करायची. बरोबर खाच्यामध्ये शिलाई मारायची, म्हणजे पट्टी कुठे उलटी वगैरे होत नाही. छान अशी लटकन आता आपल्याला बनवायचे. त्याच्यासाठी चौकोनी तुकडे आपण घ्यायचे. दोन्ही कलरचे चौकोनी तुकडे आपण घेतले, नॉटसुद्धा घेतली आणि चौकोनी तुकड्यांचे आपल्याला त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचे. दोन्ही त्रिकोण शिवले. ह्या एका त्रिकोणचे दोन्ही टोक आपल्याला असे फोल्ड करून एक शिलाई इथे मारून घ्यायची आणि त्या दुसऱ्या त्रिकोणाच्या सेंटरला इथे ठेवून ह्याप्रमाणे आपल्याला छान असं लटकन बनवायचं आहे. दोघेही लटकन आपल्याला आता सारखेच बनवून घ्यायचे. दोघेही लटकन आपण सारखेच बनवून घेतले आणि आपल्याला हे नॉड आता जॉईंट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता सुई दोरा आणि मणी लागणार आहे. सुई दोरा घ्यायचा आणि मणी घ्यायचे आणि ह्याप्रमाणे आपल्याला इथे पूर्ण डिझाईनवरती मणी लावून घ्यायचे. दोन्ही लाईनला आपल्याला ही मणी लावून घ्यायची आणि छान अशी डिझाईन आपली आता तयार झालेली आहे. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.